स्वतःच्या आनंदासाठी खर्च करा, पण कुणाला दाखवण्यासाठी नाही. जेव्हा आपण हे दडपण मनातून काढून टाकतो ना, तेव्हा आपोआप पैसे वाचायला लागतात. अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे किचनमध्ये होणारा वेस्टेज. आपल्या घराचं अर्थकारण आपल्या महिलांच्या हातात असतं, विशेष करून स्वयंपाकघराचं. इथे बचत करायची म्हणजे जेवण कमी बनवायचं, कमी खायचं असं नसतं, तर तो आपल्या अन्नाचा सन्मान करणं आहे. खूप वेळेला काय होतं, आपण स्वस्त मिळाल्या म्हणून खूप भाज्या भरून आणतो आणि त्या फ्रीजमध्ये पडून राहतात. किती झालं तरी ती नाशवंत वस्तू आहे. त्या लवकर बनवल्या गेल्या नाही तर खराब होतात. शेवटी त्या फेकून द्याव्या लागतात. अन्न फेकणं म्हणजे साक्षात लक्ष्मीला बाहेर काढण्यासारखं आहे. त्याच्याऐवजी आज जे आहे त्यातून उत्तम काय बनवता येईल हा विचार केला ना, तर बाहेरून मागवण्याचे खर्चसुद्धा कमी होतात. आपल्या गरजेनुसार किंवा आठवड्याचा मेन्यू ठरवून त्यानुसार लागतील तेवढ्याच भाज्या आणणं, लवकर खराब होणाऱ्या आधी वापरणं, या काही सोप्या टिप्स आणि नियोजन असेल तर किचनमधला वेस्टेज नक्कीच कमी होतो. महिनाभराचं सामान भरताना काय संपलंय ह्यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे याची यादी आधी करा आणि त्या वस्तू बाहेर काढून त्या आधी वापरल्या जातील अशी व्यवस्था ठेवा. म्हणजे वेस्टेज अगदी कमी होईल.